कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सारंग, हाँ आई। फार बिझी आहेस का रे? नाही म्हणजे आता फोन उचललास पण बोलायला वेळ लागला, काय झालं? ते जरा काम करत होतो ना मी। एवढ्या उशिरापर्यंत काम? काही अर्जंट काम चालू आहे का? हाँ नाही म्हणजे तसं होतं। किती वेळा तुला सांगितलंय रात्री उशिरापर्यंत काम करू नको, जरा रिलॅक्स कर। हाँ पण ते जरा बरेच दिवस मी लक्ष दिलं नव्हतं ना, सो म्हणून पेंडिंग कामं होती, सो ते करत बसलो होतो। तिथे तुझी सोय व्यवस्थित केली आहे ना त्या लोकांनी? हो हो आई, सगळी सोय व्यवस्थित आहे। गावाकडचं वातावरण आहे ना, छान आहे। आणि सकाळचा नाश्ता पण छान होता, थालीपीठ बनवलं होतं। कोणी केलं होतं थालीपीठ? सावलीने बनवलं होतं। ऐक सारंग, ऐक, तुला असं वाटेल मी पुन्हा पुन्हा तुला तेच तेच सांगतेय, पण माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये। ती तुझ्यावर जाळं टाकायचा प्रयत्न करतेय, मला तुझी खूप काळजी वाटतेय सारंग। काळजी नको करू आई, माहिती आहे मला सगळं। आणि तूच म्हणाली होतीस ना, तुझी शिकवण आहे, जे चांगलं असतं त्याला चांगलंच म्हणावं आपण। थालीपीठ चांगलं होतं तर चांगलं होतं आहे, एवढं काही नाही, तू टेन्शन नको घेऊ। ठीक आहे, ओके। अजून झोपला नाही आहात? नाही, झोप नाही आली मला। नाही, इतका उशीर झाला आणि तुम्ही जाग्यात म्हटल्यानंतर नक्की काहीतरी झालं असणार आहे। काय झालंय? तसं बघायला गेलं तर झालंय आणि तसं बघायला गेलं तर काहीच नाही झालं। सारंग बद्दल काही आहे का? नाही, सारंग मजेत आहे तिथे, खातोय पितोय मस्त। थालीपीठ खाल्लं त्याने आज, त्या पोरीनं बनवलेलं, आवडलं आणि त्याला कौतुक करत होता। त्या पोरीनं बनवलेल्या पदार्थाचं तो कौतुक करत होता, पण मला त्याचा खूप त्रास होतोय। तू म्हणशील ही खूप छोटी गोष्ट आहे, पण या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी संसार उभा राहतो ऐश्वर्या, आणि तेच मला नकोय। मला तर कल्पनाच करवत नाहीये, माझा सारंग आणि ती पोरगी दोघंही आनंदाने संसार करतायत। हे सगळं त्या जगन्नाथमुळे झालंय। डोंट वरी, मी आहे ना, मी हे असलं काहीही होऊ देणार नाही। जस्ट रिलॅक्स। एक तूच आहेस या घरात ऐश्वर्या, जी माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे। एक तू आणि एक माझा राजकुमार, बाकी सगळे त्या पोरीच्या बाजूनी आहेत।
तुझा नील सुद्धा. नाही खरं आहे, अग्री. पण मॉम, त्या मुलीला आपल्या घरात येऊन 4 दिवस झाले. काय व्हॅल्यू आहे तिची? कोण आहे ती? तुमच्यावर सगळ्यांचा जीव आहे. म्हणजे चला बाबा, उद्या सारंग समोर 2 ऑप्शन्स ठेवले की मॉम आणि ती मुलगी. आय एम 100% शुअर सारंग तिच्याकडे बघणारही नाही. तो तुम्हाला चूज करेल. सो प्लीज रिलॅक्स व्हा. ऐश्वर्या, एक सांगू, मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे ऐश्वर्या, की माझ्या पश्चात जर का माझ्या कुटुंबाला मेंदळे परिहाराला कोणी सांभाळू शकेल तर ती तू आहेस. हो ना. मग आता रिलॅक्स व्हा आणि झोपा. तू झोप जा. मी झोपते. रिलॅक्स अँड गुड नाईट. गुड नाईट. हेच तर हवंय मला. या घरात पाळणा हल्ला नाही तर कोणीच तुमची लाडकी सून होणार नाही. आणि या घरात मी कधीच पाळणा हलू देणार नाही. हे सोहम, तारा नक्की येणार आहे का? अरे येईल रे, ती मेसेज केलाय तिने मला. तो फोन करायला उचलत आहे. अरे आई असेल आजूबाजूला. आई पण येणार आहे. तू मूर्ख आहेस का? नाही, पण तुझ्यासोबत राहिलं तर नक्की होईल. तारा आली. हाय. हाय. तू फोन का नाही उचललास माझा? अरे ऍक्च्युली मम्मा असते ना घरी आणि नेमकं घराबाहेर पडताना ना मी आरशासमोर खूप वेळ उभी होते आणि नेमकं तेच नोटीस केलं मम्माने आणि त्याच्यावरून पण रागवली. पण तुला आरशात बघायची गरजच नाहीये. तू ऑलरेडी इतकी सुंदर आहेस. काय मग गावात मन रमतंय का? नाही, पण आता रमायला लागलाय. का बरं? असं अचानक काय स्पेशल झालंय का? कोणतरी स्पेशल आलं ना भेटायला म्हणून. माऊली गुरु माऊली. सध्या सकदेव आला रे सकदेव आला. आला रे आला सकदेव आला. सकदेव आला रे सकदेव आला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.